हात वर करा की सगळे. अरे महागाईचा भस्मासूर करणाऱ्या मोदी सरकारचा पेट्रोलची दरवाढ करणाऱ्या मोदी सरकारचा इंधनाची दरवाढ करणाऱ्या मोदी सरकार साहेब तुम आगे बढ़ो, आदित्य साहेब तुम आगे बढ़ो. जनतेशी जीवाची खेळणाऱ्या मोदी बाबांचा. खरं तर पंतप्रधानांचा चेहरा हा आशेचा चेहरा असतो, पण आजकाल पंतप्रधान बोलायला आले की लोक घाबरतात की बाबा ह्यो आणि आमच्यावर काय नवीन लादणार आहे. इकडे मंत्री बघितलं तर बुलेटवरनं कोण फिरायला लागले, कोण चालत फिरतंय, कोण ई बाईक घेऊन फिरताय. कशाला हे जनतेसमोर ढोंग करताय, इथं दाखवताय असं. आणि रोज विमानाने इकडं तिकडं मुख्यमंत्री शेती करायला विमानानं जातात, हेलिकॉप्टरनं उडतात. मग जनतेनं काय करायचं? म्हणजे यांच्या चैने आणि जनतेनं त्रास सोसायचा काय, जनतेनं झालमुली खायची काय, ही वेळ आता आली आहे. इकडं सांगतात सोने खरेदी करू नका, कार्यक्रमाला जाऊ नका, तुमचे मंत्री बघा आणि मग जनतेला सांगा. म्हणून हे आंदोलन होतं. पेट्रोलची दरवाढ, डिझेलची दरवाढ, सोन्याची वाढ, CNGची वाढ ही कुठंतर अन्यायकारक चालली आणि सर्वसामान्य लोकांना जाचक ठरत आहे. म्हणून हे शिवसेना कोल्हापूर शहरच्या वतीनं आंदोलन होतं. काय नेमकं आंदोलन? आंदोलनात आम्ही एक बैलजोडी आणली होती. इंधन वाचवायसाठी जे आता मॅसेज द्यायला लागलेत ना, त्याला एक विडंबनात्मक म्हणून बैलजोडी आणली होती. आणि त्याच्यावर एक आम्ही काल्पनिक स्वरूपाचे पंतप्रधान केले होते की आमच्या जनतेला न्याय द्या पंतप्रधान साहेब. आजपर्यंत तुम्ही सगळी गाजरं दाखवली, पण आता गाजरं दाखवू नका, जनतेला न्याय द्या. हे खरं त्यामागचा उद्देश होता. तुम्ही अदानी अंदानीचे किशे भरायला लागलाय, जनतेकडे लक्ष द्या, नाहीतर या देशाची वाट लागेल. या आजचा आंदोलनाचा मुख्य होता. देश आर्थिक संकटात निघालेला आहे, अर्थव्यवस्था धोक्यात आलेली आहे आणि भारताचे पंतप्रधान 10 वर्षानंतर जागे झालेले आहेत. ज्या पद्धतीने त्यांनी कोरोनामध्ये थाळ्या वाजवा म्हणून सांगितलं, त्या पद्धतीनं सांगतात सोने खरेदी करू नका, चांदी खरेदी करू नका, पेट्रोलची काटकसर करा, रुपयाचं अवमूल्यन होते. या सरकारला, या नरेंद्र मोदीचं हे केंद्र सरकार जबाबदार आहे. निवडणुका होईपर्यंत नरेंद्र मोदी शांत बसले आणि आता 3 रुपयाची पेट्रोल वाढ, 3 रुपयाची गॅसची दरवाढ, CNGची आणि डिझेलची दरवाढ ही जनतेला असहाय्य करणारी आहे. म्हणून या ठिकाणी आमचे असं मत आहे की भारताच्या अर्थव्यवस्थेला लागलेला जे ग्रहण आहे याची जबाबदारी स्वीकारून या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीनामा द्यावा.